तीन दिवस झालं कंटिन्यू ना पौर्णिमेपासून हा आवाज ऐकते. जर कोणी मला भीती घालण्यासाठी म्हणजे इथल्या आपल्या कॉलनीतल्या लोकांना जर भीती घालण्यासाठी जर करत असेल तर हा सगळा का म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. आता काय आवाज आला होळी पौर्णिमेपासून येतो आणि 12:30 वाजायच्या पुढेच येतो तो आवाज. एक 5 मिनिट असते. नवे पारगाव येथे रात्री 12:30 नंतर भूताचा एक थरारक आवाज या गलीमध्ये पाराशरनगर येथील गलीमध्ये वाजवलं जाते. ते बघण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत आणि नक्की काय होते आणि हे विचित्र असा आवाज का काढतायत आणि कोण काढते हे बघण्यासाठी आज आपण पाराशरनगर इथे आलेलो आहोत. इथे आपण बघणार आहोत की नेमका हा आवाज कशाचा आहे, भूताचा आहे की कोण भीतीदायक वातावरण निर्माण करण्यासाठी हा आवाज काढते. हा आवाज होळी पौर्णिमेपासून येतोय आणि 12:30 वाजायच्या पुढेच येतोय तो आवाज. एक 5 मिनिट असतोय. पण कोण काय आम्ही शोधलं तरी स्वतः सापडत नाही. आणि हा आवाज कसला आहे ते आम्हाला म्हणजे समजलं पाहिजे. काय वाटतं, हा भूताचा आवाज आहे की कोणतरी जाणून बुजून करते? असा म्हणजे काय असं सांगू शकते, जाणून बुजूनच करत असतील का तर भूताचा पण असा एकदम असा आवाज 5 मिनिटं 4 मिनिटं थांबतोय आणि लगेच कसा बंद होईल. त्याला 3-4 वाजेपर्यंत तरी असतेच की त्याला मर्यादा. मग हे 3-4 मिनिटापर्यंतच असं होतंय ते, तर सगळी गल्ली आमची घाबरून जाते. बरोबर. आणि नवीन मुलं ही लहान मुलं सुद्धा घरात सुद्धा यायला बघत नाहीत. किंवा किती दिवस झाला आवाज येतो? हा आवाज बघा होळी पौर्णिमेपासून येतोय. येतो. आता रात्रीचे 12:40 झालेले आहेत पण आतापर्यंत कोणताही आवाज इथं आलेला नाही. पण आपण 1 वाजेपर्यंत वाट बघणार आहोत की कशा प्रकारे कोणता आवाज येतोय की नाही, की हा फक्त भ्रम आहे. पण आपल्याकडे जे रेकॉर्डिंग आलेलं आहे त्यामध्ये तर क्लिअर आपण आवाज ऐकलेला आहे. आपल्यासोबत पारगाव आणि पाराशरनगर मधले भरपूर सारे तरुण आणि ग्रामस्थ आपल्यासोबत इथे थांबलेले आहेत. जर हा आवाज आला नाही तर ते रात्रभर जागणार आहेत. लपून बसले का बघा कोण तिथं आत. आता काय आवाज आला तुम्ही हा आवाज ऐकलाय, काय सांगाल तुम्ही? 2 दिवस झाला आवाज ऐकतो. 2 दिवसापासून आवाज ऐकतोय. हा आवाज एकदम कर्कश आहे. हा मला वाटतं कोणतं आमचे बनवागरी किंवा फसवणूक करत असेल. कारण का हा आवाज ब्लूटूथ वरून आल्यासारखा वाटतोय. नंतर ब्लूटूथ आमचे ठेवून जात असेल पाठीमागून आणि हा आवाज बाहेर पसरत आहे. किती दिवस झाला आवाज येतोय? आणि 3 दिवस झाला. तर आमच्या वहिनी येते मीना वहिनी म्हणून, ते पण परवा बोलले होते. मी म्हटलं नाही आम्ही 30 वर्ष इथे राहतोय पण असा आवाज कधीच येत नाही कधीच. आम्ही इथं भरपूर वर्ष राहिल्यामुळे नाही कधी. तरी पण मी एकदा कन्फर्म करायसाठी काल मी उठलो रात्री 12:30 पावणेला उठलो, बघितलं तर हा आवाज 100% येत होता. तर मी पण त्यांना म्हणलं हा कोणतरी आपल्याला गणवापाशी डाव करत आहे कोणतरी. बरोबर. तर ते दखल घ्यावी सगळ्यांनी. आता रात्रीचे 1:30 वाजल्यात. 1:30 वाजता तुमची पूर्ण गली जागी आहे. गलीतील सगळ्या लहान महिला असू देत, पुरुष असू देत, सगळे घाबरलेत. हे ह्या 3 दिवसात जो आवाज येतो त्याच कारण आहे का हे? हो, त्याच कारण आहे. त्यामुळे सगळे लोक आज म्हणले काय नाही, आज आपण सगळे करूया. 2-3 दिवस झालं कंटिन्यू ना पौर्णिमेपासून हा आवाज ऐकते. जर कोणी मला भीती घालण्यासाठी म्हणजे इथल्या आपल्या कॉलनीतल्या लोकांना जर भीती घालण्यासाठी जर करत असेल तर हा सगळा का म्हणजे केवळ मूर्खपणा आहे. असं काय करू नये. कारण लेडीज
घाबरतात. मी आता पण घाबरलेली आहे. पण त्याने असं काय असा प्रकार काय करू नये असं मला वाटते. चुकीचं काय असं म्हणजे कॉलनीमध्ये भीतीदायक वातावरण कोणी करू नये. मीनाताई यांचे जे मिस्टर आहेत ते आर्मीमध्ये असतात आणि घरामध्ये त्या फक्त लेडीज असतात, एकट्याच असतात आणि त्यांना हे भीती दाखवण्याचा प्रयत्न करून गल्लीमध्ये एकदम भीतीदायक वातावरण करण्याचा हा प्रयत्न कोणतरी करत आहे आणि अतिशय मूर्ख आणि बालिश चाळे जे कोणतरी कळते जाणून बुजून ह्याच्याकडे प्रशासनाने जे काय आहे ते लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता रात्री 1:30 वाजल्यात आणि आपल्यासोबत पारगाव येथील पाराशर नगरमध्ये सर्व ग्रामस्थ लहान मुलं असू देत हे भिवून इथं येऊन उभा राहिलेले आहेत. हे अशा प्रकारे इतकं भयानक वातावरण ह्या पाराशर नगरमध्ये झालेलं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे आणि जो काय आहे ते तत्काळ एकदम तीव्र अशी कारवाई या प्रकरणामध्ये करावी. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा मी मार्मिक. धन्यवाद.